आपलं सर्वांचं स्वागत. रायगडचा पालकमंत्री आणि गदारोळ, होय, याच विषयावरती आपल्याला बोलावंसं वाटतंय. कारण आपण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाहतोय या ठिकाणी रायगडच्या पालकमंत्री पदावरून मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार यांच्यामध्ये कुठेही जमत नसताना दिसतंय. कारण राष्ट्रवादीच्या पालकमंत्री पदासाठी आता ठाकरे गटाची शिवसेना पुढे आली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आपण जर पाहायला गेला तर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकातील विशेष करून ठाकरे गटाचे पदाधिकारी या रायगडच्या पालकमंत्री पदावरून जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांनी तर स्पष्ट म्हणून गेले की पहिले नामदार भरतशेठ गोगावलेंना लक्ष करताना त्यांनी म्हटले की पहिलं मंत्रिपदासाठी आणि आता पालकमंत्री पदासाठी हे हावरटगिरी करतायत असा आरोप त्यांनी केला. म्हणजे यातूनच असं दिसतंय की ठाकरे गटाला आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळालंय याच्यात कुठंतरी आनंद वाटतोय. मात्र हेच पालकमंत्रीपद किंवा हे मंत्रीपद जे नामदार भरतशेठ गोगावले यांना मिळालं याच्यात त्यांचं कुठंतरी पोटदुखी आहे की काय असंच आता वाटायला लागलंय. कारण जर पाहायला गेला तर गेल्या 5 वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं त्यावेळेस देखील या रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार होते आणि या 3 आमदारांना विचारात न घेता आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतलं आणि आपल्या मुलाला मंत्रीपद दिलं. मात्र जर पाहायला गेला तर आणि या सरकारमध्ये 7 ते 8 मंत्रिपद जवळपास ही ठाकरे गटाकडे असताना ठाकरेंच्या सेनेकडे असताना त्यावेळेस मात्र जी राज्य मंत्रिपदं असतात ही संपूर्ण बहुतांश राज्य मंत्रिपदं ही आदित्य ठाकरेंकडे देण्यात आली. याचं पाठीमागचं कारण होतं की कोणतंही जे काम निघेल किंवा काय होईल आणि त्या कामाची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी, आपला मंत्री आपलं काय करतोय हे आपल्यापर्यंत माहिती मिळावी, यासाठीच कुठंतरी ही शाळा केली होती की काय असा देखील आता संशय व्यक्त केला जातोय. कारण जी मंत्रिपदं ठाकरेंच्या सेनेकडे होती यांची बहुतांश राज्य मंत्रिपदचा कारभार हा आदित्य ठाकरे सांभाळत होते. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा प्रचंड अशी नाराजी झाली आणि पक्षफुटी देखील झाली. त्यात विशेष करून रायगडचं पालकमंत्रीपद मागून देखील या ठाकरेंनी ठाकरे पिता पुत्रांनी म्हणावं लागेल की या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी विशेष करून या ठिकाणी कुठंतरी झुकतं माप दिलं होतं राष्ट्रवादीकडं आणि राष्ट्रवादीकडेच ते पालकमंत्रीपद राहावं असं त्यांचं वाटत होतं की काय. कारण ज्या वेळेस रायगडमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा झाला त्यावेळेस संपूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी आदिती तटकरे यांना विरोध असताना देखील भाषणांमधून बोलून दाखवला, त्यांच्या समोर बोलून दाखवला. तरी देखील आदित्य ठाकरे आपला दौरा संपल्यानंतर संध्याकाळी जेवण करण्यासाठी सुतारवाडीला त्यांच्या घरी गेले आणि त्याच वेळापासून या ठिकाणी खरी पक्षात नाराजी सुरुवात झाली होती रायगड जिल्ह्यातील आणि ती नाराजी उफाळून आली आणि सरकार गेलं. मात्र या गोष्टी असताना देखील या जे सरकार बीजेपी बरोबर स्थापन झालं यामध्ये सिंहाचा वाटा हे रायगडचे 3 आमदार होते किंवा विशेष करून भरतशेठ देखील होते. त्यामुळे या गोष्टी घडत असताना त्याचा विचार त्यांनी त्यावेळेस केला नाही आणि त्याचे पडसाद त्याच कारण धरून आत्ता कुठंतरी ठाकरे गटाचे जे नेते आहेत मग ते विशेष करून संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे आता भरतशेठना लक्ष करण्याच्या तयारीत लागलेत. कारण त्यांना माहिती होतं, त्यांना संपूर्ण माहिती आहे की जेव्हा ही शिवसेना फुटली त्यावेळेस हे कारण देखील तितकंच महत्वाचं होतं की रायगडचं पालकमंत्रीपद आपण आदितीताई तटकरे यांना दिलं होतं आणि तेव्हापासून या रायगड जिल्ह्यात शिवसेनेत नाराजी निर्माण झाली होती हे त्यांच्या लक्षात होतं आणि त्याचाच वचपा काढण्यासाठी आज ठाकरे गटाचे पदाधिकारी किंवा नेते हे या ठिकाणी पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा रायगडमध्ये आपलं लक्ष घालतायत आणि नामदार भरतशेठ गोगावले यांना लक्ष करतायत असंच वाटायला लागलंय. कारण जर आपण पाहायला गेला तर आता देखील शिवसेनेचे 3 आमदार आणि भाजपाचे 3 आमदार या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा तर आदिती तटकरे यांनाच हे पालकमंत्रीपद मिळाले नाही. एकमेव त्या या ठिकाणी आमदार आहेत तरी देखील त्यांनाच हे पालकमंत्रीपद मिळाले नाही. पुन्हा एकदा हा रोष निर्माण झालाय. काल आपण पाहायला गेलात तर या ठिकाणी हा रोष निर्माण झाल्यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांचे समर्थक शिवसैनिक हे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आणि त्या ठिकाणी आपलं जे अभिनंदन त्यांचं केलं की बाबा स्थगिती मिळाली होती पालकमंत्रीपदासाठी त्याचं अभिनंदन केलं किंवा आपली नाराजी देखील स्पष्ट केली असेल. अशा गोष्टी होत असताना
जर आपण पाहायला गेला तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे अक्षरशः या रायगडच्या पालकमंत्री पदावरती तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. याचं नेमकं कारण काय वाटतंय? कारण जर आपण त्यावेळेस देखील शिवसेनेचा विरोध असताना आपण या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी आग्रही राहिलात, विशेष करून आदित्य ठाकरे आग्रही राहिले की आदित्य तटकरेंकडेच पालकमंत्री पद राहावं. त्यांचा एवढ्या मोठ्या 3 आमदारांचा किंवा या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांचा विचार न करता आपण त्या ठिकाणी कुठंतरी आदित्य तटकरे यांनाच सपोर्ट केला. आणि आता देखील आज आपण सत्तेत नाही, विरोधात असताना देखील त्याच गोष्टीवरून पुन्हा एकदा या रायगडच्या जनतेशी किंवा रायगडच्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा लक्ष करण्याचा प्रयत्न करताय. नामदार भरतशेठ गोगावले यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करताय. नेमकं कारण काय? कारण जर आपण पाहायला गेला तर या सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये हे पालकमंत्री पदाचं भांडण असताना जास्त विशेष करून ठाकरे गटाचे हे 2 नेते या पालकमंत्री पदावरती आग्रही का आहेत हे मात्र समजून येत नाही. कारण या ठिकाणी जर पाहायला गेला तर तटकरे बंधूंनी किंवा तटकरे साहेबांनी ज्या वेळेस या ठिकाणी काल आपली स्टेटमेंट केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी वाद कुठंतरी उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. कारण नामदार भरतशेठ गोगावले यांनी कधीही आक्रमक भूमिका घेतली नव्हती, ती काल कुठंतरी आक्रमक भूमिका घेत त्यांनी स्पष्ट केलंय की आम्हाला 3 आमदारांना पाडण्याचं षडयंत्र कुठंतरी या नेत्यांनी केलं, पाडण्याचा षडयंत्र करत होते असा आरोप केलाय. त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेला तर ह्या गोष्टी खरंच आहेत का? कारण जर पाहायला गेला तर अंतर्गत जर माहिती जर आपल्याला जी मिळते याच्यावरून काही तटकरेंच्या जवळचे नेते मंडळी हे विरोधी पक्षामध्ये गेले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्या कुठंतरी त्यांच्याच किंवा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून असं माहिती मिळतंय की ऐन वेळेला तटकरे साहेबांनीच या नेत्यांना विरोधात जाऊन पक्षप्रवेश घेण्याचं का सुचवलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन ठाकरे गटामध्ये जाऊन पक्षप्रवेश घेतला आणि विरोधात काम करण्यासाठी या ठिकाणी जर का युतीत राहिलो तर युतीमध्ये ह्या गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळं त्यांनी ठाकरे गटामध्ये पाठवले आणि आपलं काम करून घेतलं अशा पद्धतीच्या आणि या 3 आमदारांना पाडण्याचं षडयंत्र रचलं होतं असा देखील आरोप आता तटकरेंवरती होते. त्यामुळे जर आपण पाहायला गेला तर एकंदरीत याची गणित पाहिलात तर महाड मतदारसंघात काही 2-4 त्यांचे जे मुख्य जे नेते होते, विशेषतः बाबू खानविलकर असो किंवा चंद्रकांत बुवा जाधव असो, अशा ज्या नेते त्यांचे होते यांना कुठंतरी आपण स्वतःहून पाठवले होते आणि या नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात काम करावं अशी भूमिका बजावली होती की काय, असा प्रश्न आता निर्माण होतोय. आणि अशा गोष्टी अंतर्गत बोलल्या देखील जात आहेत की बाबू खानविलकर हे कधीही तटकरे साहेबांच्या विरोधात जाणार नाहीत. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाबू खानविलकर हे जेव्हा उभाटामध्ये गेले आणि त्यांच्या विरोधात जेव्हा भाष्य करत असताना कुठेही जर बाबू खानविलकरांनी तटकरे साहेबांवरती कधीही भाष्य केलं नाही. यांनी देखील जेवढं पाहिजे तेवढं यांच्या राष्ट्रवादीकडून बाबू खानविलकरांवरती कोणतेही आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात आले नाही. याचाच अर्थ आणि जे अंतर्गत बोललं जात आहे की बाबू खानविलकर यांना तटकरे साहेबांनीच कुठंतरी पाठवलं होतं असं जे बोललं जात आहे यात कुठंतरी तथ्य वाटायला लागलंय. कारण अंतर्गत जर आपण माहिती घेतलात किंवा जर का त्यांच्या कार्यकर्त्याकडून ज्या आता निवडणुकीनंतर येणाऱ्या ज्या माहिती किंवा त्यांचे जे बोलण्याचं जे ओघ आहे त्याच्यातून असं बोललं जात आहे की बाबू खानविलकर यांना तटकरे साहेबांनी तात्पुरता ठाकरे गटात पाठवलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांचा पक्षप्रवेश होईल असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाशी काही ना काहीतरी संबंध लागेदोरे हे तटकरे फॅमिलीचे होते आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून नामदार भरतशेठ गोगावले यांना लक्ष केलं जातंय आणि तटकरे कुटुंबाची बाजू घेतली जाते. आदित्य तटकरे यांच्या पालकमंत्री पदासाठी कुठंतरी पुढाकार घेतला जातोय की काय असा आता सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे कुठंतरी म्हणावंच लागेल की आदित्य तटकरे यांचा आदित्य ठाकरे यांना पुलका का? कारण जर आपण एकंदरीत 5 ते 6 वर्षाचा काळ जर हे बघितलात तर या 5 ते 6 वर्षात कधीही आदित्य ठाकरे यांनी आदित्य तटकरे यांच्या विरोधात कधीही भाष्य केलं नाही. मात्र आज त्यांच्याच पक्षातून त्यांच्याच बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेला शिल्लेदार नामदार भरतशेठ गोगावले यांना गेल्या 5 वर्षापूर्वी देखील विरोध झाला आणि आता देखील त्यांनाच विरोध केला जातोय. यावरून लक्षात येतं की ठाकरे गटाला आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा
आपल्या जे धागेदोरे असणाऱ्या किंवा आपले लागेबंदे व्यावसायिक लागेबंद असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं जास्त घेणं देणं असतं. त्याचमुळे कुठंतरी ही शिवसेना फाटली की काय हा देखील प्रश्न आता निर्माण होतोय.